काल परवा सुधीर भाऊ मुनगंटीवार जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं तुम्ही स्टेटमेंट बघितलं। त्यांनी पण औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीत बोलताना सांगितलं का औरंगजेबाच्या जे थळगा आहे ते तसंच राहू द्या, मात्र त्याचं डेव्हलपमेंट करण्याची काही आवश्यकता नाही। पण माझं ज्यांनी आता 23 मार्चपर्यंत अल्टिमेटम वगैरे देणं सुरू केलं आहे राज्यामध्ये, माझं त्यांना विनंती आणि प्रश्न असा आहे की राज्यातले नेमके प्रश्न कोणते महत्त्वाचे आहेत। सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यात कांद्याचे भाव पडले हा प्रश्न महत्त्वाचा आहे, सोयाबीनचा प्रश्न महत्त्वाचा आहे, कपाशीचा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्यानंतर एका शिक्षकाने एक शेतकऱ्याने 3 पानी सुसाईड नोट लिहिलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तो प्रश्न महत्त्वाचा आहे, पाणी मिळालं नाही म्हणून। किंवा एका शिक्षकाने काल 18 वर्षे पगार मिळत नाही म्हणून आत्महत्या केली, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत की ऐन वेळेवर आता औरंगजेबाची कबर महत्त्वाची आहे। दुसरं असं आहे, औरंगजेब ज्या ठिकाणी वार्धक्याने मेला ते ठिकाण म्हणजे भिंगार आणि त्याची कबर आहे खुलताबादला। आता औरंगजेबाची कबर म्हणजे 27 वर्ष संभाजीराजांच्या हत्येनंतर 27 वर्ष छत्रपती ताराराणींनी त्या मोगल सम्राटासोबत संघर्ष केला, तो वार्धक्याने तिथं मेला आणि तिथं त्याला थळगं बांधलं। आता आपल्या आपले महापुरुष आहेत, छत्रपती शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराबाई, आणि यांनी ज्याच्याशी लढा दिला तो याच महाराष्ट्रात गाडला गेला, याचा काहीतरी पुरावा पुढच्या पिढीपर्यंत असायला पाहिजे ना। म्हणजे उद्या चालून जर आमच्या पुढच्या पिढ्या विचारतील की अफजल खानाला शिवाजीराजांनी प्रतापगडावर त्याचा कोथळा काढला किंवा औरंगजेब इथे मराठ्यांशी संघर्ष करता करता याच मातीत गाडला गेला, त्याचे पुरावे काय? आता तुम्ही खुलताबादची कबरच तोडा असं जे काही लोकांनी नवीन जाणीवपूर्वक काही लोक करतायत काय अधिवेशन काळामध्ये, महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत ते दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न होतोय आणि पुरातत्व खातं केंद्र सरकारचं तेच त्यावर अंतिम निर्णय घेईल असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटते सध्याचे प्रश्न वेगळे आणि औरंगजेबाची कबर वेगळी। परंतु नितेश राणे सातत्यानं असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणीही मुस्लिम मावळा जो आहे तो नव्हता असं त्यांचं एक विधान आहे। त्या विधानाला समर्थन देखील अतुल भातखळकरांनी केलंय। त्यांचं म्हणणं असं आहे की खरं तर ही जी लढाई होती ती हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई होती। हे बघा, त्या दोघांनी इतिहासाची पुस्तकं वाचावी, मग भातखळकर असतील किंवा राणे असतील, शिवाजी महाराजांच्या इतिहासात मुस्लिम नव्हते असं जर ते म्हणतात, मग आता जुन्नरच्या वन विभागातलं एक पोस्टर जे मी ट्विटरला टाकलं त्यामध्ये मुस्लिम सैनिकाचा उल्लेख आहे। म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष शिवाजी महाराजांचा होता तर ते दोघांचंही अज्ञान आहे। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघावा आणि इतिहासामध्ये छत्रपती शिवाजीराजांचं राज्य हे स्वराज्य होतं, ते हिंदवी स्वराज्य होतं, म्हणजे 18 पगड जातीचं होतं। आणि भातखळकरांनी म्हणावं म्हणून इतिहास बदलेल असं होत नाही। मदारी मेहतर होता ना शेवटी आग्र्याच्या नजरकैदेत शिवाजी महाराजांसोबत, त्यामुळे इतिहासाचा अभ्यास केल्याशिवाय बोलू नये, नाहीतर आपलंच तोंड आपणच पाजळून घेतोय असं त्याचा अर्थ होतो। 18 वर्ष झालं पगार संस्था चालकांनी दिलेला नाहीये। विक्रम मुंडे जे संस्था चालक होते त्यांनी जो व्यक्ती ज्याने गळफास घेतलेला आहे त्या व्यक्तीला सांगितलं की तू आत्महत्या कर, तुझ्या जागी मी दुसरा माणूस ठेवायला मोकळा आहे। नाही, अत्यंत म्हणजे वाईट घटना आहे ही। 18 वर्ष पगार नसताना अशा प्रकारे आत्महत्या करणं एखाद्या शिक्षकानं हे महाराष्ट्राला, ज्या महात्मा फुलेंचा आपण महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही। ज्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली त्यांच्यावर सरकार तात्काळ कारवाई करेल, कारण आज विधिमंडळामध्ये तो प्रश्न येणार आहे। शिक्षक आमदार जे आहेत ते सर्व त्या प्रश्नाला ज्यावेळेस उचलतील त्यावेळेस आम्ही सुद्धा सरकारकडे मागणी करू की जे कोणी दोषी असतील त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। काल सुप्रियाताई पुण्यामध्ये एका बैठकीमध्ये म्हणत होत्या की 100 दिवसात एकाची आता विकेट गेली आहे, पुढच्या 6 महिने आणखी थांबा, आणखीन एक विकेट जाणार आहे। जो मंत्री महिलेच्या बायकोच्या आडून काम करतो असं सुप्रियाताईंनी सूचक विधान केलं। त्यांनी त्या मेळाव्यामध्ये बोलल्याचं आता मी टीव्हीवर बघितलं, पण आता ठीक आहे, ताईंचा अभ्यास मोठा आहे, ताई राजकारणातल्या मोठ्या व्यक्ती आहेत, त्यांना त्यांचा पूर्ण अधिकार आहे बोलण्याचा। पण त्यांनी एकंदरीत जी काही खंत व्यक्त केली, म्हणजे विशेष म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांच्या हत्येनंतर, तर ती खंत सुद्धा नाकारण्यासारखी नाही। म्हणजे सुप्रियाताईंनी केलेलं भाषण हे त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या पक्षाला पाठबळ देणारं आहे। त्यामुळे आता येत्या काळात कोणाची विकेट जाईल
हे काळ ठरवेल. सर, जयंत पाटील त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या गटाचे. त्यांनी एक कार्यकर्त्यांना एक नवीन सूचना, एक अध्यादेश काढलाय की आता फोनवरती हॅलोच्या ऐवजी कुठे भेटल्यावरती हॅलोच्या ऐवजी जय शिवराय असं म्हणा, असं एक नवीन त्यांनी एक रूल काढलाय. या संदर्भात कसं पाहता? मी त्यांनी काढलेल्या या रूलचं मनापासून स्वागत करतो. की पूर्वी बघा तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी एक परिपत्रक काढलं होतं अधिकृत की आता वंदे मातरम प्रत्येक यांनी म्हटलं पाहिजे. आता ते अधिकृत परिपत्रक होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करावं असं जय शिवराय असं जयंत पाटील साहेबांनी जर त्यांच्या पक्षाला आदेश दिले असतील तर ते निश्चितच स्वागतार्ह आहेत. आणि प्रत्येक पक्षाने आपला अशा पद्धतीचा प्रोटोकॉल जर पाळला, पण नुसतं जय शिवराय म्हणून होणार नाही. त्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित स्वराज्य ते सुद्धा निर्माण करण्याकरता त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. थँक्यू. हिंदी में जानना चाहेंगे, आज सामना में ये कहा गया है कि सरकार की मदद से काम करती है, यानी कि हिंदू तालिबान का जिक्र सामना में किया गया है. इस प्रकार से देखते हैं, इससे पहले जो है भगवा आतंकवाद कहा गया था, लेकिन अब जो है हिंदू तालिबान जो एक नई टर्मिनोलॉजी पाई थी. देखिए, सामना एक पेपर है और सामना में क्या लिखना चाहिए वो उनके जो संपादक है उनका पूरा अधिकार रहता है. अब सामना सरकार के बारे में कैसा लिखेगा? अगर सामना महाविकास आघाड़ी के जैसा अगर सरकार रहता था या वो सरकार में होते थे तो सरकार की तरफदारी करते थे सामना में. लेकिन वो रोज ही उनके संजय राउत साहब सवेरे उठकर जिस तरीके से पत्रकारों से बातचीत करते, तो सामना से अपेक्षा ही नहीं हो सकती कि वो सरकार के बारे में अच्छा लिखे. औरंगजेब की कब्र को लेकर जो विवाद चल रहा है, क्या उसे हटाना चाहिए या नहीं हटाना चाहिए? औरंगजेब की कब्र ये महाराष्ट्र का मसला नहीं है. औरंगजेब की कब्र ये सेंट्रल गवर्नमेंट का इश्यू है और औरंगजेब की कब्र हटाना महाराष्ट्र की इश्यू नहीं है. महाराष्ट्र की इश्यू किसानों की इश्यू है. और जो लोग चाहते हैं औरंगजेब की कब्र 23 मार्च तक हटाई जाए, उनको मैं कहना चाहूंगा कि ऐसा आप एक बार सोच लीजिए कि छत्रपति शिवाजी महाराज ने जिन लोगों के साथ संघर्ष किया, चाहे अफजल खान हो चाहे औरंगजेब हो, उन लोगों की कब्र अगर यहाँ पर हो रही तो आगे आने वाली नस्लों को हम बता सकते हैं कि हमारे पुरखों के पराक्रम की शौर्य गाथा है, उसकी निशानी है. उसका उदात्तीकरण ना हो, लेकिन कब्र तोड़ो इस बात से वो लोग सहमत हो सकते हैं. कब्र हटाना यानी इतिहास जो है हमारे महाराष्ट्र का गौरवशाली इतिहास, उससे प्रताड़ना करना है, ऐसा मैं. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.